थंबनेल बघून तर समजलंच असेल सगळ्यांना. आज मी काय न्यू ट्राय करणार आहे. मस्तपैकी कुरकुरीत वरनं थोडंसं घरगुती लाल मसाला घालायचा, मिक्स करायचं. कुरुम कुरुम चवीला अप्रतिम लागते आणि झटपट पटपट होणारी रेसिपी आहे. काय नाही, सगळे तर मुळ्याच्या शेंगा आणतात, त्याच्यामध्ये लिब्बर तर निघतात. मुळ्याचे लिब्बर शेंगा फेकून देण्यापेक्षा हे रेसिपी ट्राय करा. काय नाही, लिब्बर स्वच्छ मुळ्याच्या शेंगा धुवायचं. मिरची कसं काप करून घेता आपण भरून घ्यायसाठी तसं घ्यायचं. अर्धी वाटी दही घ्यायचं, चवीप्रमाणे मीठ घालून दहीमध्ये शेंगा घालून मुळ्याचे भिजायला ठेवायचं 5 मिनिट. मस्तपैकी मुरल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं. ताट घ्यायचं, एक ताटामध्ये सगळं असं लांब लांब पसरून 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचं. वाळून तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेत, तुटत आहेत बोटाने. चला, मस्तपैकी चुलीवर ठेवले. कढईमध्ये मस्तपैकी तेल वतले. कोमट तेल घ्यायचं, लई गरम पण करू नका, नाही तर करपतं, लक्षात ठेवा. कोमट तेल करून मस्तपैकी एक एक घालून मी तुम्हाला दाखवत आहे तळून. तुम्ही खाल्ल्यानंतर न चुकता दरवर्षी करणार, मला 100% गॅरंटी आहे रेसिपी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. कसे वाटले माझी न्यू रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आवडली का नाही. मिरच्या तर तुम्ही भरपूर खाता, मुलं तर खूप आवडीने खाल्लेत माझे. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.